या सगळ्या निकालांमुळे ज्यांच्या मनावर आघात झाला आहे, ज्यांची प्रकृती खालावली आणि जे रुग्णालयात दाखल झालेत, त्या आदरणीय पवारसाहेबांच्या प्रकृतीला आराम पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. लोकसभा, विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका ज्या मागच्या वर्ष दीड वर्ष आधी संपल्या, त्यातले निकाल जे लागले आणि त्यानंतर ज्यांना कार्यकर्त्यांची निवडणूक असं संबोधलं गेलं होतं, त्या महानगरपालिकांच्या निवडणुका, त्याच्याही आधी नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका आणि आता सरतेशेवटी म्हणजे महानगरपालिका ज्या महत्त्वाच्या होत्या 29 त्यांच्या निवडणुका संपल्या, निकाल लागले. बहुतांश ठिकाणी महापौर, उपमहापौर बसले देखील आणि त्यानंतर काल ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या काही जागांसाठी निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आज लागलेत. या निकालांमधून बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. त्यातल्या काही ठळक गोष्टींवर फक्त या व्हिडिओतून मला बोलायचं आहे. कारण या निकालाचा अजून पूर्णपणे जो ताळेबंद आहे, तो अद्याप हाताशी आलेला नाही आहे. जे ट्रेंड्स आहेत, ज्या ट्रेंड्सनुसार पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा या निवडणुकीतही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून इमर्ज झालेला आहे, आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्यावरही आपण बोलणार आहोत. पण हे सगळे निकाल जेव्हा अधिकृतरित्या जाहीर होतील, तेव्हा या सगळ्या निकालांचं आपण विश्लेषण करू. आता ठळकपणे ज्या गोष्टी मला या निकालांमधून दिसत आहेत, त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचा जर पराभव झाला, तुम्हाला धक्का बसला, म्हणजे तुमच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या, तर जो माणूस असतो, मानव प्राणी असतो, तो कुठेतरी खचतो, मनाला वाईट वाटतं, रक्तदाब कमी होतो, वाढतो, असं बरंच काही होतं. आणि एकंदरच 650 जागांचे निकाल लागल्यानंतर त्यात फक्त 7 जागा मिळाल्यात. या धक्क्यानं आपले आधारवड बारामतीकर काका यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. त्याच्या उलट एक अशी व्यक्ती आहे महाराष्ट्रात, की भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष म्हणून पुन्हा एकदा या निवडणुकीत आपल्या समोर आलेला आहे. महायुतीतले 2 पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा NCP यांनाही अनुक्रमे 90 आणि 82 जागा मिळाल्यात. म्हणजे हे ट्रेंड्स आहेत आणि जर दोघांची टोटल केली तर 172 जागा होतात. बघायला गेलं तर 1, 2, 3 नंबरवर हे महायुतीतले 3 पक्ष आहेत. आणि एवढं सगळं असूनही जो ठाकरे ब्रँड आपण मागच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं जो उदयास येताना पाहिला, त्या ठाकरे ब्रँडचा दरारा आजही कायम आहे हे दिसून आलं. कारण काय झालं, की 650 जागा ज्या होत्या या जिल्हा परिषदांच्या, त्यातल्या यांना इकडून-तिकडून गोळा करून 20 जागा मिळतायत असं दिसतंय. अद्याप अधिकृत निकाल हाती यायचेत. त्यातल्या लातूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 4 अशा जिल्हा परिषदा आहेत, की जिथं यांना खातही उघडता आलेलं नाहीये. इथे यांना भोपळा मिळालेला आहे. आता एवढी नामुष्की झाल्यानंतर आधारवड बिचारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेत धसका घेऊन. पण मातोश्रीवरच्या त्या धेंडांना काहीच होत नाही. म्हणजे मी मागे बऱ्याच राजकारण्यांचा उल्लेख गेंड्याच्या कातडीचे लोक असा केला होता. तर गेंड्याच्या कातडीची जी काही एक ढाल, संरक्षक ढाल आपल्या अंगावर घेऊन बसलेले लोक असतात ना, त्यांना या पराभवांचा, या विजयांचा आणि नामुष्कीचा वगैरे काहीही कुठलाच असर त्यांच्यावर होत नाही. हे आज पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्तानं सिद्ध झालंय. ही दुसरी बाजू. म्हणजे मी एक गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय, मी काय विश्लेषण करत नाही. आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या तो बिचारा सतरंजी उचला असतो, लाईटच्या खांबावर चढून झेंडे लावतो, बॅनर लावतो, फ्लेक्स लावतो. या सगळ्या कार्यकर्त्यांना तळागाळात ग्राउंड लेवलवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आता एक एक विशेषण, एक संज्ञा मिळालेली आहे, सतरंजी उचले. तर या निवडणुका सतरंजी उचल्यांच्या होत्या. म्हणजे महानगरपालिकांच्याही निवडणुका ज्या झाल्या, त्यामध्येही हीच संज्ञा वापरण्यात आली. आता जिल्हा परिषद तिथेही सतरंजी उचलेच. पण ज्या सतरंजी उचल्यांच्यासाठी ही निवडणूक असते, त्या निवडणुकीत जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलंत, आत्तापर्यंत जे काही निकाल हाती आलेत, त्यात कुणाची लेक, कुणाची सून, कुणाचा मुलगा, कुणाचा नातवंड अशा लोकांची भरमार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षच नाही तर इतर पक्षातले बरेच अशी जी घराणेशाही जी आहे ना, आता या घराणेशाहीत म्हणजे ज्या काय असतात ना, म्हणजे सून असेल तर ताईसाहेब, मुलगी असेल तर ताईसाहेब, वहिनीसाहेब असं सगळं जे असतं आणि नेत्याचा मुलगा म्हणजे भाई, दादा हे तरुण हृदय सम्राट वगैरे असतात.
आता ह्यांना यांच्या आयुष्यभरात म्हणजे कारकिर्दीत राजकीय कारकिर्दीत म्हणा ना, पक्षासाठी जी काही उमेदवारी करायची असते ना, ग्राउंड लेव्हलवर काम करणं असतं, ते कधी करावं लागलंय का? आता सतेज पाटलांची लेक 23 वर्षाची सर्वात तरुण म्हणून ती निवडून आली आहे. आता त्या सतेज पाटलांच्या मुलीला यापूर्वी कोणी समाजकारणात पाहिलं होतं का? तिने कुठलं असं राजकीय मोठं असं जोखड खांद्यावर घेऊन, अंगावर घेऊन तिने पक्षासाठी मेहनत परिश्रम केली होती, म्हणून त्याचं फळ म्हणून या सतरंजी उचला कार्यकर्त्यांच्या लेबलखाली तिला तिकीट मिळालं आणि ती जिंकून आली. असंख्य नातलग हे या निवडणुकीतून राजकारणात प्रवेशकर्ते झालेले आहेत. ते उद्याचे आमदार असतील, परवाचे खासदार असतील, कोण सांगो यातला कोणीतरी मंत्री ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंतही जाऊन पोहोचेल. म्हणजे यांची सुरुवात जी झाली आहे, सतरंजी उचले यांची निवडणूक जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या सगळ्या ज्या निवडणुका झाल्या ना, ज्यांना आपण खास करून सतरंजी उचल्यांची निवडणूक म्हणत होतो, त्यात किती सतरंजी उचले इमानदारीने सतरंजी उचले निवडून आलेत, याचा आपण शोध घेतला पाहिजे. हा एक मुद्दा होता, जो या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मला तुमच्यापुढे मांडावासा वाटला. आणि बघता-बघता आता एक गोष्ट नजरेसमोर येत चालली आहे, की 145 जागा ज्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्यात, त्या 145 जागा काय दर्शवतात? म्हणजे पूर्वीच्या राजकारणाचा जर आपण विचार केला, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो कालावधी होता, एक 45-50 वर्षांचा, त्यात एकमेव पक्ष, ज्याला आपण काँग्रेस म्हणायचो, तो काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पातळीवर, केंद्रीय पातळीवर राज्य करत होता. पंतप्रधान त्यांचा, अख्खं मंत्रिमंडळ जे असायचं, जे देश चालवायचं ते त्यांचं आणि उत्तरेतली काही राज्य, दक्षिणेतली काही राज्य अशी सगळं मिळून ही सत्ता देशभर पसरलेली असायची. आणि या प्रत्येक राज्यामध्ये अगदी तळागाळातल्या ह्या जिल्हा परिषदांच्या, नगरपंचायतीच्या, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येत असायचे. खऱ्या अर्थानं हा पक्ष हा देशव्यापी पक्ष होता. हळूहळू या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा काही बिनडोक लोकांच्या हातात गेल्यानंतर त्या पक्षाला उतरती कळा लागली आणि आज तर त्या पक्षाचं नेतृत्व जगन्मान्य असा जगद्विख्यात पप्पू करतोय म्हटल्यावर इधर से आलू डालो उधर से सोना ही निकलेगा, त्या पद्धतीनं हे सगळं दिसतंय. म्हणजे मातेरं झालेलं, म्हणजे सोन्याची माती कशी झाली ते आपण पाहिलंय. त्यामुळं काँग्रेस एका बाजूला कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर चाललेली होती मागच्या 5-10 वर्षात. अधूनमधून कुठेतरी धुगधुगी असल्यासारखी एखादी निवडणूक जिंकते कुठल्यातरी भागातून. तर ते वगळता आज काँग्रेसच्या एकंदर त्या मळलेल्या पायवाटेवर भारतीय जनता पक्ष चालताना दिसतोय. म्हणजे भारतीय जनता पक्ष जसा केंद्रात सत्तेत आहे, त्याप्रमाणे आता तो भारतातल्या उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम अशा सगळ्या चारही दिशांना जी राज्य आहेत, त्या राज्यात आपला चंचू प्रवेश करताना दिसतोय. काही राज्यांमध्ये एकहाती सत्ता आहे, काही राज्यांमध्ये युती करून, आघाडी करून सत्तेत आहे. त्या व्यतिरिक्त या ज्या खालच्या निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या, अगदी केरळमधल्या एका महानगरपालिकेचा जो निकाल आपल्या समोर आहे, तिथे भाजपा जिंकली. चंदीगडसारख्या ठिकाणी भाजपा जिंकली. या अशा ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकत चाललाय आणि खऱ्या अर्थानं तळागाळातले कार्यकर्ते ज्या निवडणुकात उभे राहतात, लढतात, जिंकून येतात आणि तिथून खऱ्या अर्थानं पक्षाची जी पाळंमुळं आहेत, ती समाजात घट्ट रोवली जातात. तिकडं भारतीय जनता पक्ष आता लक्ष देतोय हे दिसू लागले. निव्वळ ऑपरेशन लोटस राबवून आणि जी काही वरवर दिसणारी समीकरणं आहेत, ती समीकरणं आपल्या बाजूला वळवून घेत सत्ता मिळवणं हा भारतीय जनता पक्षाचा एक कलमी कार्यक्रम आहे की काय असं ज्यांना वाटत होतं, त्यांच्यासाठी हा अभ्यासाचा विषय आहे, की भारतीय जनता पक्ष आता झेडपीसारख्या किंवा नगरपंचायती, नगरपरिषदांच्या निवडणुकीत अतिशय गांभीर्यानं उतरतोय आणि त्या निवडणुकाही जिंकू लागलाय. हे या एकंदर जिल्हा परिषद ज्या निकालांचे जे काही ट्रेंड्स आता बाहेर येत आहेत, त्याच्याकडे एक सहज दृक्शिक्षेप टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलेली ही गोष्ट जी मी तुमच्यासमोर मांडली. या एकंदर ॲट अ ग्लान्स ज्याला म्हणतो, त्या पद्धतीचा जो ट्रेंड समोर आल्यानंतर मी तुमच्यासमोर वृत्तांत सादर केला आहे. त्यात 3-4 महत्त्वाचे मुद्दे होते. ते सगळे मुद्दे तुम्हाला कसे वाटले, हे कमेंट्स करून जरूर कळवा. आणि या सगळ्या निकालांमुळे ज्यांच्या मनावर आघात झाला आहे, ज्यांची प्रकृती खालावली आणि जे रुग्णालयात दाखल झालेत, त्या आदरणीय पवारसाहेबांच्या प्रकृतीला आराम पडो,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. कमेंटच्या प्रतीक्षेत आहेच. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.